आजचा व्हिडिओ हा नवीन युट्यूबरसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. महत्त्वाचा यासाठी की ह्या व्हिडिओनंतर जे नवीन युट्यूबर आहे, ज्यांचा चॅनल मॉनिटाईज झालेला नाहीये, त्यांचं मॉनिटायझेशन हे 100% काय होणार आहे? कन्फर्म होणार आहे. आता कन्फर्म म्हणजे काय? जर तुमच्या वायटी स्टुडिओमध्ये मी सांगितलेले जर सिम्बॉल दिसायला लागले किंवा दिसत असतील, तर येणाऱ्या 1 ते 2 महिन्यात तुमचं जे चॅनल मॉनिटायझेशन आहे, हे काय होणार आहे? 100% होणार आहे. जर तुमच्या वायटी स्टुडिओमध्ये ह्या पद्धतीचे जर सिम्बॉल दिसत नसतील, तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये, कारण ते तुमचं चॅनल मॉनिटायझेशन आहे ते काय करणार आहे? मी स्वतः करणार आहे. आता मी स्वतः कसं करणार किंवा तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे हे पण मी काय करणार आहे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी वायटी स्टुडिओमध्ये कोणते ते सिम्बॉल आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. जर त्या पद्धतीचे सिम्बॉल तुम्हाला दिसायला लागले, तर तुम्हाला दुसरं कोणतंही काम करायचं नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड करत आहात, ज्या पद्धतीने कंटेंट बनवत आहात, त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? चॅनलवरती हे कंटिन्यू काम करायचं आहे. कोणतेही चेंजेस हे करायचे नाहीये. तर बघा, आता वायटी स्टुडिओमध्ये ह्या पद्धतीचे सिम्बॉल दिसले म्हणजेच तुमचा 1000 सबस्क्रायबर जो क्रायटेरिया आहे किंवा 4000 तास वॉच टाइमचा क्रायटेरिया आहे लॉंग व्हिडिओसाठी, आणि शॉर्ट व्हिडिओसाठी तुमचे 10 मिलियन व्ह्यूज किंवा तुमचे 1000 सबस्क्रायबर हे 3 महिन्यात कंप्लीट करण्याचं जे टार्गेट असतं, ते कंप्लीट झाल्याशिवाय काय होत नाही? तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाही, असं प्रत्येक ऑडियन्सला वाटतं किंवा प्रत्येक युट्यूबरला वाटतं. पण तुमच्या जर वायटी स्टुडिओमध्ये ह्या पद्धतीचे सिम्बॉल दिसायला लागले, तर समजून जायचं आहे की येणाऱ्या दिवसात तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाइम हा ऑटोमॅटिकली कंप्लीट होणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीने मेहनत घेत आहात त्या पद्धतीनेच तुम्हाला काय करायचे आहे? रेग्युलर मेहनत घ्यायची आहे. कुठलेही चेंजेस हे करायचे नाहीये. बघा, भरपूर युट्यूबर आहे की ज्यांना 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करणं खूप अवघड टास्क वाटतो. पण तुम्ही बघू शकता की ज्या वेळेस मी चॅनल काय केलेला होता? चालू केलेला होता. चॅनल चालू केल्यानंतर आतापर्यंत माझ्या चॅनलवरती जवळपास काही ते 7 ते 8 महिने झालेले आहे. आणि तुम्ही स्वतः बघू शकता की जवळपास माझ्या चॅनलवरती 13,000 सबस्क्रायबर हे कंप्लीट झालेले आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल की 13,000 सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला आलेले आहे. तर चॅनलवरती सबस्क्रायबर वाढवणं खूप इझी टास्क आहे. पण ते कोणत्या पद्धतीने वाढवायचे असता हे मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार नाही. पण हे जर सिम्बॉल तुमच्या चॅनलवरती दिसायला लागले, तर समजून जायचं आहे तुमचे सबस्क्रायबर पण हे तेवढ्या स्पीडने काय होणार आहे? वाढायला सुरुवात होणार आहे. आता ज्या वेळेस मी चॅनल चालू केलेला होता, चॅनल चालू केल्यानंतर अवघ्या 1 महिन्यात माझा चॅनल मॉनिटाईज झाला होता. तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल. आता चॅनल मॉनिटाईज 1 महिन्यात झाला याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस मी चॅनल मॉनिटाईज केला, चॅनलवरती मी ज्यावेळेस फक्त 3रा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला होता, 3ऱ्या व्हिडिओ नंतरच माझ्या वायटी स्टुडिओमध्ये मला ह्या पद्धतीचे सिम्बॉल दिसायला लागलेले आणि अवघ्या 15 ते 20 दिवसात माझा चॅनल काय झालेला? मॉनिटाईज झालेला. तर बघा, ते सिम्बॉल कोणते आहे आपण वन बाय वन ते समजून घेऊया. त्यानंतर जर नाही सिम्बॉल दिसले तर कोणतं काम करायचं आहे माझ्या कम्युनिटी स्पॉटलाईटमध्ये येण्यासाठी. ज्यांचं कम्युनिटी स्पॉटलाईटमध्ये काय येईल? नाव येईल, त्यांचं मी काय करणार आहे? वन बाय वन चॅनल मॉनिटायझेशन करणार आहे. कसं करणार हे पण मी काय करते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे? तुमचं वायटी स्टुडिओ ओपन करायचं आहे. वायटी स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला वायटी स्टुडिओमध्ये डॅशबोर्ड, कंटेंट, अनालिटिक्स, कम्युनिटी, अर्न असे काही दिसत आहे. 5 ऑप्शन दिसत आहे. 3rd नंबरचा ऑप्शन आहे अनालिटिक्स. त्या अनालिटिक्स ऑप्शन मध्ये जायचं आहे. आता अनालिटिक्स मध्ये गेल्यानंतर बघा, ओव्हरव्ह्यू, कंटेंट, ऑडियन्स, रेव्हेन्यू. आता ह्या रेव्हेन्यू मध्ये बघा तुम्हाला दिसेल की माझ्या चॅनलवरती जे काय आहे रेव्हेन्यू तयार झालेला आहे, तो रेव्हेन्यू इथे तुम्हाला दिसणार आहे. मग कोणत्या महिन्यात किती रेव्हेन्यू तयार झालेला आहे हा वन बाय वन काय दिसत आहे? आपल्याला वायटी स्टुडिओमध्ये शो होत आहे. पण जर आता चॅनल मॉनिटाईज झालेलं नसेल, तर तुम्हाला ह्या प्रकारचा एस्टिमेटेड रेव्हेन्यू वगैरे काहीही दिसणार नाही. ज्यावेळेस तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल त्याच वेळेस काय होणार आहे? तुमचं हे एस्टिमेटेड रेव्हेन्यूचं पेज हे दिसायला लागणार आहे. तर आता आपलं चॅनल मॉनिटाईज कधी होणार? कारण चॅनल मॉनिटाईज झाल्याशिवाय तर आपण आपल्या चॅनलवरती 1 रुपयाही काय करू शकत नाही, कमवू शकत नाही. आणि आपण आपलं युट्यूब चॅनल चालू कशासाठी केलेलं आहे? युट्यूबवरून पैसे कमवण्यासाठी. तर बघा, त्यासाठी तुम्हाला जो सेकंड ऑप्शन आहे कंटेंट ऑप्शन, त्या कंटेंट ऑप्शन वरती जायचं आहे. तर कंटेंट ऑप्शन वरती गेल्यानंतर तुम्हाला ऑल दिसत आहे. ऑल नंतर सेकंड ऑप्शन व्हिडिओज दिसत आहे. त्या व्हिडिओज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. आता बघा, ज्या वेळेस तुमचा व्ह्यूजचा सिम्बॉल हा आता इथे व्ह्यूज जे दाखवलेले आहे किंवा इम्प्रेशन दाखवलेले आहे, हे ओव्हरऑल इम्प्रेशन दाखवलेले आहे. आतापर्यंत तुम्ही जेवढे व्हिडिओज काही तुमच्या चॅनलवरती अपलोड केलेले असतील, ओव्हरऑल त्यांचं इम्प्रेशन दाखवलेलं आहे. आता इम्प्रेशन म्हणजेच काय? यूट्यूब तुमचे व्हिडिओ हे जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत पाठवत आहे किंवा तुमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त, म्हणजे सपोज तुमचा एक व्हिडिओ तुम्ही पोस्ट केलेला आहे, त्या व्हिडिओला युट्यूबने काय केलं? 1,00,000 लोकांपर्यंत पाठवलं. तर ते 1,00,000 लोकांमधून काय येणार आहे? कमीत कमी तुमच्या व्हिडिओजवरती 10,000 किंवा 20,000 व्ह्यूज येणार. पण जर युट्यूबने तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन हे फक्त 10,000 लोकांपर्यंत पाठवले, तर कदाचित तुमच्या व्हिडिओजवरती फक्त 100 व्ह्यूज पण येऊ शकता. मग त्यासाठी हे इम्प्रेशन आहे, हे इम्प्रेशन युट्यूबने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवणं गरजेचं आहे. मग तुम्हाला कसं समजणार की युट्यूब तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवत आहे?
तर ते आहे बघा. आता तुम्हाला इम्प्रेशनच्या खाली जवळपास 14.4 लाख आणि तो ॲरो ग्रीनमध्ये दिसत आहे. आता तुम्हाला स्वतः तुमचं YT स्टुडिओ चेक करायचं आहे. YT स्टुडिओमध्ये जे तुमचं इम्प्रेशनचा ऑप्शन आहे, तो इम्प्रेशनचा ऑप्शन जर ग्रीन झोनमध्ये दिसत असेल किंवा ग्रीन ॲरोमध्ये दिसत असेल तर समजून जायचं आहे की यूट्यूब तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पुश करायला लागलेला आहे किंवा यूट्यूबला तुमचा कंटेंट आवडत आहे. यूट्यूबला असं वाटत आहे की ऑडियन्स तुमच्या व्हिडिओजवरती, तुमच्या चॅनलवरती एंगेज राहत आहे, टिकून राहत आहे. त्यामुळे यूट्यूब काय करत आहे, तुमच्या व्हिडिओचे जास्तीत जास्त इम्प्रेशन हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवत आहे. त्यामुळे तुम्हाला कोणताही वे चेंज करायचा नाहीये. आता ह्या पद्धतीचा ॲरो दिसला तर समजून जा, तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ अपलोड केले तर येणारे 1 ते 2 महिन्यात तुमचा चॅनल हा 101% काय होणार आहे, मॉनिटाईज होणार आहे. त्यानंतर बघा आता इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट आहे. इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट म्हणजेच काय, युट्यूबने काय केलेलं आहे, 1 लाख लोकांपर्यंत तुमचे इम्प्रेशन पाठवले, पण त्यामधून पण तुमच्या ऑडियन्सने त्यावरती किती क्लिक केलेले पाहिजे, कमीत कमी 5% क्लिक केलेलं पाहिजे. जर 5% क्लिक केलेला असेल तर समजून जायचं आहे की तुम्ही ग्रीन झोनमध्ये आहात आणि तुमचा चॅनल हा लवकरच काय होणार आहे, मॉनिटाईज होणार आहे. आणि युट्यूब स्वतः तुमच्या चॅनलला सपोर्ट करत आहे. आता ग्रीन ॲरो म्हणजेच काय, युट्यूब तुमच्या चॅनलला सपोर्ट करत आहे किंवा युट्यूब तुमच्या जो कंटेंट आहे त्याला जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत काय करत आहे, पुश करत आहे. आता हे झालं लॉंग व्हिडिओसाठी. मग शॉर्ट व्हिडिओ जर एखादा ऑडियन्स काम करत असेल, एखादा क्रिएटर काम करत असेल तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे बघा. आता तुम्हाला एंगेज व्ह्यू दिसत आहे. एंगेज व्ह्यू म्हणजेच काय, आता तुमचा शॉर्ट आहे 30 सेकंदाचा. 30 सेकंदमध्ये मी तुम्हाला सांगते की कमीत कमी तुमचा जो शॉर्ट आहे ऑडियन्सने तो 10 ते 20 सेकंद बघणं गरजेचं आहे. तरच काय होतं, तुमचा शॉर्ट हा जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत अजून जास्त पुश केला जातो किंवा व्हायरल केला जातो. मग आता तुमचे एंगेज व्ह्यू ग्रीन ॲरोमध्ये दिसणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचे एंगेज व्ह्यू हे ग्रीन ॲरोमध्ये दिसत नाही तोपर्यंत जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओवरती काम करत असाल तर तुमचा कुठलाही शॉर्ट हा काय केला जाणार नाही, व्हायरल केला जाणार नाही किंवा तुमचा शॉर्ट हा काय होणार नाही, जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचला जाणार नाही. मग तुम्ही आता लगेच चेक करायचं आहे YT स्टुडिओ बघून की तुमचे एंगेज व्ह्यू हे ग्रीन झोनमध्ये दाखवत आहे का, तुमचं जे लॉंग व्हिडिओ आहे, लॉंग व्हिडिओचे इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट किंवा इम्प्रेशन हे ग्रीन ॲरोमध्ये दाखवत आहे का. नसेल दाखवत तर टेन्शन घेऊ नका, कारण यानंतर सोल्युशन हे मी देणार आहे की तुमचा चॅनल मॉनिटाईज मी कसा करून देणार. तर बघा, त्यानंतर तुम्हाला लाईक दिसत असेल. आता हे लाईक काय करायचे आहे, तुम्हाला ग्रीनमध्ये दिसले पाहिजे. जनरली तुम्हाला माहित आहे, तुम्ही भरपूर जण सांगता की आमचा शॉर्ट व्हायरल होत नाही, आमचा शॉर्ट 1000 किंवा 2000 मध्ये अटकून जातो. अटकून का जातो, जेवढा जास्तीत जास्त तुमच्या शॉर्टवरती एंगेज येतील ऑडियन्स, म्हणजे जास्तीत जास्त शॉर्ट बघतील किंवा जास्तीत जास्त लाईक येतील, तर लाईकवरती काय होतं, तुमचा ऑडियन्स तुमचा शॉर्ट यूट्यूब काय करतो, जास्तीत जास्त पुश करतो. त्याच वेळेस समजायचं आहे की आपला शॉर्ट चॅनल काय होणार आहे, लवकरात लवकर मॉनिटाईज होणार आहे. पण ह्या पद्धतीचे ग्रीन सिम्बॉल जर तुमच्या चॅनलवरती दिसले नाही तर समजून जायचं की आपला चॅनल हा काय होणार नाही, लवकरात लवकर म्हणजे अगदी वर्ष जाईल पण मॉनिटाईज होणार नाही. तर हे होते सिम्बॉल की तुमचा चॅनल जर मॉनिटाईज होणार असेल लवकरात लवकर तर ह्या पद्धतीचे सिम्बॉल तुमच्या चॅनलवरती हे दिसायला लागणार. पण जर ह्या पद्धतीचे सिम्बॉल जर तुमच्या चॅनलवरती नसले दिसत किंवा नसेल दिसत तर काय करायचं, तर त्यासाठी तुम्हाला जो चौथा ऑप्शन दिसत आहे ॲनालिटिक्स नंतर कम्युनिटी, डॅशबोर्ड, कंटेंट, ॲनालिटिक्स, कम्युनिटी. आता हा कम्युनिटी ऑप्शन आहे. भरपूर ऑडियन्सला हा कम्युनिटी ऑप्शन काय असतो हे कळत नाही. ठीक आहे, तर आता याचं काय आहे हे मी तुम्हाला सांगते. आता वरती बघा तुम्हाला कमेंट्स दिसत असेल. आपल्याला कमेंट्समध्ये जायचं नाहीये. आता खाली आहे कम्युनिटी स्पॉटलाईट. आता कम्युनिटी स्पॉटलाईटमध्ये मी व्ह्यू ऑलमध्ये गेल्यानंतर बघा, आता राणी दैफले आहे, श्रावण्या नटकटे आहे, केक विथ पूजा आहे, असे सगळे ऑडियन्स काय झालेले आहे माझ्या कम्युनिटी स्पॉटलाईटमध्ये दिसायला लागलेले आहे. तर आता बघा, तुम्हाला तुमच्या कम्युनिटी स्पॉटलाईटमध्ये म्हणजे तुमचा जो चॅनल आहे तो चॅनल माझ्या चॅनलच्या कम्युनिटी स्पॉटलाईटमध्ये येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या चॅनलचे आतापर्यंतचे जेवढे सगळे व्हिडिओज असतील ते सगळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण वॉच करायचे आहे. प्रत्येक व्हिडिओला कमेंट करायचे आहे, प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचं आहे. आता लाईक केल्यामुळे, कमेंट केल्यामुळे फायदा हा होणार आहे की तुमचा चॅनल हा काय होणार आहे, कम्युनिटी स्पॉटलाईटमध्ये सगळ्यात टॉपला दिसणार आहे. आणि त्यानंतर जसं म्हणजे तुम्ही जसं रिस्पॉन्स असेल, म्हणजे जसं तुम्ही व्हिडिओज व्ह्यूज करणार, किती वेळ व्ह्यूज करणार, किती वेळ लाईक म्हणजे कोणत्या व्हिडिओजला लाईक करणार, कोणत्या व्हिडिओजवरती कमेंट करणार, त्यानुसार काय होणार आहे तुमची रँकिंग ह्या कम्युनिटी स्पॉटलाईटमध्ये मला दिसणार. आता ज्या पद्धतीने बघा, राणी दैफले यांचं किंवा ललित कापसे म्हणून आहे ऑडियन्स, की त्यांचे चॅनल काय होत आहे, टॉपला दिसत आहे. तर आता यांचे चॅनल मी काय करेल, सगळ्यात आधी मॉनिटाईज करेल. आता मॉनिटाईज कशी करणार हे मी तुम्हाला सांगते. आता बघा, त्यानंतर श्रावण्या नटकटे आहे, मग श्रावण्या नटकटे असेल मी त्यांचा चॅनल 3 नंबरला मॉनिटाईज करेल.
त्यानंतर केक विथ पूजा आहे, केक विथ पूजा यांचा चॅनल 4 नंबरला काय करा मॉनिटाईज करा. त्यानंतर स्टायलिश स्टिच आर्ट आहे त्यांचा 5 नंबरला करा. सुजाता मगारे आहे, सुजाता मगारे यांचा 5 नंबरला करा. पण बघा आता या पद्धतीने काय झालेलं आहे, तुमच्या चॅनलची कम्युनिटी स्पॉटलाईटमध्ये रँकिंग ठरलेली आहे. ही रँकिंग कशी ठरणार हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचे आहे की त्यावेळेस काय होणार आहे, इथं तुमचं नाव शो होणार आहे. आता शो होणार आहे इथं बघा कम्युनिटी स्पॉटलाईटमध्ये ऑटोमॅटिक ज्यावेळेस तुमचं नाव येईल त्यावेळेस तुम्ही तुमच्या चॅनलवरती स्वतः बघू शकता की तुमचा चॅनल हा माझ्या चॅनलशी काय होणार आहे, कम्युनिकेट होणार आहे किंवा जोडला जाणार आहे. आणि त्यामुळे ऑटोमॅटिक तुमच्या चॅनलचे इम्प्रेशन किंवा एंगेज व्ह्यू हे ऑटोमॅटिक वाढायला सुरुवात होणार आहे. आणि जर नाही या पद्धतीने वाढले तर आता मी कसं चॅनल मॉनिटाईज करणार बघा. तर आता ज्यावेळेस मी काय करत असते, आतापर्यंत मी चॅनलवरती लाईव्ह घ्यायचे, लाईव्ह घेताना मी काय करायचे, चॅनल चेकिंग करायचे किंवा तुमचे जे प्रश्न उत्तर होते त्या प्रश्न उत्तर काय करायचे मी लाईव्हमध्ये सॉल्व्ह करायची. पण आता मी काय करणार आहे, लाईव्हमध्ये चॅनल चेकिंग घेणार नाही किंवा तुमचे प्रश्न उत्तर पण घेणार नाही. तर 15 जूनपासून आपण लाईव्हमध्ये असा सेशन स्टार्ट करणार आहोत की त्या सेशनमध्ये मी 1 डेला फक्त एकच चॅनल काय करणार, कन्सिडर करणार. आता एका डेला एक चॅनल कन्सिडर करणार म्हणजेच काय, माझ्या कम्युनिटी स्पॉटलाईटमध्ये ज्यांचा चॅनल हा टॉपला आहे त्या चॅनलचं काय घेणार, पहिल्या दिवशी लाईव्ह घेणार. त्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला स्वतः सांगणार, तुम्हाला काहीही मेहनत घ्यायची नाहीये. आता राणी दैफले असतील, राणी दैफले यांना मी स्वतः सांगेन की नक्की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचे आहे. फक्त 2 ते 3 व्हिडिओ, जास्त व्हिडिओ बनवायचे नाहीये. त्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये मी तुमचा चॅनल हा मॉनिटाईज करून देणार. तर नक्की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे, त्याला टायटल काय टाकायचं आहे, त्याला डिस्क्रिप्शन काय टाकायचं आहे, त्याला थंबनेल कसा बनवायचा आहे, अशी A to Z माहिती मी पूर्ण लाईव्हमध्ये, म्हणजे अर्धा तास लागू त्याला 1 तास लागू, पूर्ण लाईव्हमध्ये फक्त एका चॅनलचं डिस्कशन हे केलं जाणार आहे. त्यामुळं तुम्हाला माहित आहे एक दिवसाला एक काय केलं जाणार आहे, चॅनल हा मॉनिटाईज केलं जाणार आहे किंवा मॉनिटायझेशनची पूर्ण प्रोसेस काय असेल, तुम्ही चॅनल कसा तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल, तुमचा चॅनल हा लवकरात लवकर म्हणजे अवघे 1 महिन्यात कसा मॉनिटाईज होईल, हे सगळं मी त्या एका लाईव्हमध्ये सांगेन. कारण महिन्यामध्ये काय होणार आहे, 30 दिवस असणार आहे. 30 दिवसात फक्त 30 चॅनल काय होणार आहे, मॉनिटाईज होणार आहे. मग जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा चॅनल हा त्या 30 दिवसात लवकरात लवकर मॉनिटाईज व्हावा, सगळ्यांचे चॅनल मी मॉनिटाईज करणार आहे. पण जशी जशी रँक असणार तसे तसे चॅनल मी काय करणार आहे, लाईव्हमध्ये घेणार आहे. आणि त्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला फक्त मी जे पद्धतीने व्हिडिओ बनवायला सांगत त्याच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहे आणि अपलोड करायचे आहे. टायटल पण थंबनेल पण सगळं मी सांगणार, तुम्हाला काही करायचं नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, कम्युनिटी स्पॉटलाईटमध्ये जेवढं टॉपला जाईल तेवढं टॉपमध्ये येण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा चॅनल हा काय करा, लवकरात लवकर मॉनिटाईज करून घ्या. 15 जूनपासून आपण चॅनल मॉनिटायझेशनसाठी ही जी लाईव्हची स्ट्रीम चालू करणार आहोत ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.